जय सिटी वैदिक, जय सिटी वैदिक, जय श्रीराम, जय श्रीराम, जय सिटी वैदिक, जय सिटी वैदिक। आपल्या समोर हे भगवा जातीचं व्हरायटीची बाग आहे। डोळ्यांनी पाहिल्यावर प्रत्यक्ष विश्वास बसत नाही अशी परिस्थिती एस सिटी वैदिकची आहे सगळीकडे। आणि त्याचाच एक भाग, आणखीन एक त्याच्यामधलं अजून एक पुष्प आज आपण या ठिकाणी या बागेमध्ये बघतो। 2 वर्षाची बाग पाहता आणि तिचं खोड पाहता, बरोबर आहे, तर मजबूत झाड आहेत खोड, बरं म्हणजे माझ्या मनगटापेक्षा देखील मोठं आहे। मग 24 महिन्यामध्ये एवढं मोठं खोड आहे। एक बंच असला तर माणसं उड्या मारतात, आहे की नाही? 10 लोकांना घेऊन येतात, बंच पा आहे की नाही? इथं काय आहे? बंचेस, बरोबर आहे ना? म्हणजे अनेक वचन इथं वापरावं लागतं। संपूर्ण झाड हे बंचेसनी असं पूर्णपणे लगडलेलं आहे आणि त्याचा आनंद बघून आम्ही त्यालाच हार घातलेला आणि त्यालाच गुच्छ देऊन टाकलेला आहे, बरोबर आहे की नाही? आज तुझ्यामुळेच आपण इथे पहिल्या वर्षाचा बहर आहे। ओके, हा, याला पूर्ण एस सिटी वैदिक वापरलेलं आहे। बर, आपण याला 3 बेसल डोस केलेले। 4 किलोच्या आसपास तुम्ही कृषामृत दिलं, त्याच्यानंतर तुम्ही RNPH किती घेतलं होतं? 3 किलो, 3 किलोच घेतलं। हो, ते मात्र 3 किलोच घेतलं। 3 दरे पण ते 6-7 बेसल डोस कमीत कमी झाले असतील सर। म्हणजे झाड मोठं करायला, हो, मोठं करायला। म्हणजे आज जे तुम्हाला चमत्कार दिसतोय त्याचाच चमत्कार आहे। आजकाल केमिकल वाल्यांनी काय केलं? लहान रोपाला वेगळं खत, मोठं झालं का वेगळं, फळावर आलं का वेगळं, सेटिंगला वेगळं, साईजला वेगळं, असं करू करू माणसांना मूर्ख बनवलं। दरवर्षी वेगळे प्रोडक्ट निघतच चालते, बरोबर आहे। आता आपण 10 वर्षापासून तेच प्रोडक्ट देतोय। एवढ्या 3च वर्षात म्हणजे आधी दाणेदार होतं, बरोबर, नंतर वॉटर Water सोल्युबल soluble आलं, नंतर आता ते नवीन कोणते ऑक्साइड फॉर्म म्हणते नाही ते काय ते नाही ते आलं। आता पुढच्या वर्षी अजून काही काहीतरी आणणार वेगळं ना। हा, हे बघा, शेवटी मला एक सांगा, नकली माल राहतो त्याची सजावट नेहमी करावं लागते। काय वाटलं तुम्हाला? मी आता समजा तुम्ही तर किती वर्षापासून वापरताय? नाही आता सर आपलं गेलो होतं मध्ये थोडस माग 1-2 वर्ष झालं तर विस्कळीत, पण आता नियमित कंटिन्यू केलं। गाडी रुळावर आणली हा, का? पण आता हे म्हणजे चित्र कुठं बघायलाच नाही या परिसरामध्ये। रस्त्याने एक बाग आहे तुमच्या रस्त्याने, त्या बागेमध्ये आखी हरळच आहे। हो. तुमच्या बागेत हरळच नाही? हरा नाही सर, फक्त गोड गवत आहे असं जास्त। हा, तुम्हाला एक माहिती आहे का, हे गवताची तुम्हाला गरज होती, तुम्ही काढायची काही गरज नव्हती। झाली चूक सर, आता बंद केलंय ते पुढचं करायचं। आता आपण जेवढी हरळ पाहिली ते हरळीने ते सगळं झाडच संपून टाकले। हरळीचं काय बनतं? खाली जाळं बनतं जमिनीमध्ये, ती जाळी त्या बाकीच्या आवळून टाकी, ती मुळांना जेवढी वर वाढते त्याच्या तिप्पट खाली खाली मुळे पसरत तिची। म्हणजे हे जे तुमची जर आता सध्या जर पाहिलं आपण, तर हे तुमच्याकडे तण नाही, याला तण नाही म्हणता यायचं, याला औषधी वनस्पती असतात या सगळ्या। मग काळ्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवते, मग पाणी व्यवस्थापन कसं केलं? पाणी त्याला सर आठवड्यातून फक्त 1 ते 2 तास पाणी, जास्त नाही। ते पावसामुळे जास्त पाणी द्यायची गरज नाही, अजून त्याला पाणी नाही दिलेलं। पूर्वीची जी बाग होती ना त्यावेळेस आपण वापरलं, पण थोडस 19-20 मन कुठतरी घाबरायचं, सगळ्यांचं घाबरत। पण आता याला 100% करायचं म्हणल्यावर पूर्ण 100%च करून टाकलं, निश्चय केला। हो, बेसल डोस हा कंटिन्यू जायला पाहिजे, वेळेवर घ्यायला पाहिजे, वेळेवर जायला पाहिजे। जर वेळेवर नाही गेला तर मग केमिकल मध्ये कशामध्येच कलर शायनिंगला आज औषध नाही, मग सगळ्या लोकांनी मारले असते। म्हणजे आज रेट डाऊन आहे तरी मग कलर शायनिंग आहे। मला काय म्हणायचंय बघा, साधी सिंपल गोष्ट आहे,
कंटिन्यू बायांच्या तोंडून मी कायम बागाचं कौतुक ऐकते का त्या इतर बागेमध्ये जे जातात हा कामाला जातात हा. की त्यांना अशी डाळिंबाची क्वालिटी क्वांटिटी आणि हे पानाची कॅनोपी वगैरे अजिबात तिकडे नाही भेटली कुठे. फळांची संख्या पण इतकी पाहिजे तितकी झाडावर नाही भेटली. प्रत्येक गोष्टीमध्ये समजा नाही का आपण काय करतो खत कोणते घालतो बर खताचा ते कृषी अमृत आपण घालत असताना त्यावेळेस सर हाताचा वास येतो. वाच येतो बरोबर आहे. मग मी त्यांना सांगत असते की ह्या वासाने सर्दी जाती क्या बात आहे. ह्या वासाने सर्दी जाते सर. हा हा सर पहिल्यापेक्षा रिझल्ट एकदमच परफेक्ट आहे आणि जे आता समजा झालेल्या चुका सुधरून घेतल्यात आम्ही झालेल्या चुका सुधरून घेतल्या सर. पण त्याचा काय फायदा वाटतो तुम्हाला? माझा जो आग्रह आहे की 100% ऍसिड वैदिक करा. त्याच्यामध्ये मार्केटिंगचा वास जास्त येतो की तुमच्या कल्याणाची भूमिका जास्त वाटते तुम्हाला? कॉन्टॅक्ट फॉर्म मधले बुरशीनाशक होते हा एसटी बरोबर बरोबर बरोबर. मग वैदिक आल्यामुळं ते पण तरी बंद काय असेल पहिल्या वर्षी थोडं थोडं आम्ही घातलं रेटायचं. पण आता 100% गेलेलं आहे तर फक्त तरी पण आता तुम्ही झटके बसलेले आहे आम्हाला. पण नाही असं नाही. ते आता ते नाही का ते मराठीमध्ये म्हणे करू करू भागले आणि देवपूजेला लागले. केमिकलचं मध्ये असं आहे सर, हा समजा आज जर मारलं तर उद्या लगेच स्प्रे लागतो. हा माझा अनुभव आहे. बर म्हणजे एक रोग कमी झाला का दुसरा लगेच तयार राहतो. हा मग हे तुम्ही समजून घ्या. हे याच्यामध्ये हा आपल्या औषधामध्ये थोडंचे रिलॅक्स. म्हणजे रिलॅक्स मध्ये रिलॅक्स राहायचं. किती सरासरी माल तरी सर याच्यावर किती असेल? 30 किलोच्या आसपास तर म्हणजे 20 किलोला क्रॉसच आहे process आहे. बरोबर आहे ना? आता 20 किलोला क्रॉस झाला तर सध्या रेट काय चालू आहे सध्या मार्केटमध्ये? रेट कमी आहे आता सर. तरी पण किती आहे? 80, 90, 95. बरोबर. म्हणजे 90-95 मार्केटमध्ये असेल तर आपल्याला 100च मिळेल गॅरंटेड हो क्वालिटीमुळे. क्वालिटी बरोबर आहे. आणि त्याला टाइम आहे अजूनही थोडा समजा. तर 100 जरी धरला तर आज तुम्हाला 2000 रुपये झाड पडणार आहे. आणि किती झाले सगळे? 600. 600. म्हणजे याचे किती 10-12 लाख रुपये तर आरामशीर होणार. हा हे पोट फुटून माल बाहेर आला असं वाटते. हा हे बघा ना तुम्ही म्हणजे किती बंच आहे याच्यावरती जरा पहा बरं किती बंच आहेत. बंचच झाले बाकी दुसरं नाहीच. सिंगल फळच नाहीये. 3, 4, 5, 6 सर जवळजवळ 10-12 बंच सर. 12 बंचेस आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत असं बंचेस एवढं झाड पाहिलं होतं? नाही एवढं झाड नाही पाहिलं. आपण ज्यावेळी एंट्री केली तेव्हा काय ग्लेझिंग होतं ते आता पाऊस नव्हता आलेला तेव्हा एकदम पांढरं फटफट त्याचे फळं दिसायचे. मला सांगा बंचेस का बरं येतात आणि कुठं आले होते बघा ना तुम्ही? पूर्ण खोडालाच आहे. अर्ध्या फुटापासून आहे खाली. हा आहे ना हे बघा खोडालाच अर्ध्या फुटापासून आहे बघा. म्हणजे अर्ध्या फुटापासून डायरेक्ट मोठा बंच आहे. काडी एवढी एवढी आहे आणि फळं मात्र मोठमोठे. इथे काडी लय मोठी नाही. हे बा ही काडी पा काडी किती बारीक आहे. माझ्या करंबळीपेक्षा सुद्धा काय बारीक आहे काडी. तिला एवढा बंच आहे. थोडक्यात की एवढा मोठा बंच त्याला एवढ्या लहान वयात का आला? आता मोठ्या काढीला आता तो भाग वेगळा एवढ्या लहान काढीला का बरं आला? म्हणजे आता यावर्षी मे पासून पाऊस आहे तर मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हो चक्क आता जवळजवळ किती झाले? 140 दिवस झाले. 140 दिवस सलग पाऊस आहे तरी सुद्धा ही अशी कंडिशन आहे. टिकून आहे. थोडं मी केलं होतं. मी काय आज सांगत नाही. मिक्सिंग केलं होतं. बरोबर आहे. हे करत वापरून होतो. पाहिलं, हा हे वापरून पाहिलं ते वापरून पण राम आता सर किती ओरडले तरी मी मनानेच करत होतो. 1-2 हाडायचं. बरं तर आता यावर्षी 100% केलेलं आहे. कोकणे सर म्हणत होते याला सेटिंग मध्ये सरांना आणायचं. मी म्हणलं बाग हार्वेस्टिंगलाच आणायचं. समजा कृषी अमृत आहे तर दुसऱ्या कंपन्यांचे बी कृषी अमृत सेम म्हणजे काय ते बी काळे नाही हे बी काळे. ते बी का. हे सॉइल चार्जर बी चॉकलेटी आहे. दुसऱ्या कंपन्यांचे चॉकलेटी पाणी मग ते बी सॉइल चार्जर असं वाटून जातं ना. 100% वाटत सर. कधी ज्यावेळेस तुम्ही फक्त केमिकल बरोबर ते वापरता हे वापर. पण जेव्हा तुम्ही प्युअर वैदिक वापरता तेव्हा तुम्हाला खरी ताकद खरी ताकद कळते.
नाही तर मग तुम्हाला ते त्यामध्ये काही बदलच नाही वाटत, काहीच बदल नाही. आहे की नाही. एखादा आला आणि तो म्हटला का बाबा नाही हे आमचं बी एसटी सारखंच आहे, मग ते बी त्याच्यामध्ये त्यांचं रंगून मोकळे होते. बरोबर आहे. मग ते एका प्रकारे शेतकरी गंडवला जातो त्याच्यामध्ये. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून हे जे डुप्लिकेशन किंवा हे फसवेगिरी करणारे लोक आहे हे कधीपर्यंत तुमच्यापर्यंत येऊ शकता, जोपर्यंत आपण नकली गोष्ट करतो तोपर्यंत. बरोबर. आपण जर असली गोष्टीच्या मागे लागलो त्यांना सांगा बरं आता या म्हणा इथं असं झालं पिकून दाखवा शेजारी तुम्ही. की हे जे गवत आहे ह्या गवतावर कीड आहे पा, ही कीड याच्यावर जाईल. आता या झाडा फळा दिवस किती झाले, या झाडाला दिवस किती झाले, 6 महिने. 6 महिन्यात त्याला काहीच नाही केलं. आज का बरं भीती ह्या गवताची नाहीये, भीती तुमचं फळ कमजोर नको, तुमचं झाड वीक नको. हे झाड जर वीक असतं तरी हे नवीन फळ पोचलं असतं का. हे नवीन फळाची ताकद बघा आणि आतली लष्टर पहा. म्हणजे थोडक्यात हे नवीन सगळं फळ सुद्धा ते पोचतंय. हे बा त्याचं कारण त्याच्यामध्ये काय आहे, त्याची ताकद आहे. मग तुम्ही जर सुरुवातीपासून ताकद तयार केली तर तुम्हाला भ्यायचं काहीच कारण नाही. हा तुमचं जर झाड कमजोर असेल मग तुम्ही सगळ्यालाच घाबरा. ज्या दिवशी बघा, ज्या दिवशी हा काँग्रेस उगवायचा बंद होईल त्याच्यानंतर तुम्हाला काहीच भीती राहणार नाही. मग काँग्रेस का उगवतो, तुमचे केमिकलचा जुना वापर. आता हे बघा ह्या झाडाच्या शायनिंग मध्ये काय कमी आहे भाऊ, हे पहा ना डायरेक्ट याच्यामध्ये तोंड दिसेल माणसाचं. काय दिसेल, दिसेल का नाही. म्हणजे ह्याला एवढी शायनिंग आहे आणि आजूबाजूला सगळं काय आहे, गवत आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय आहे की हेच आपल्याला करायचंय. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये राहुरी शहराच्या जवळ कोल्हार खुर्द, तर आपल्या समोर हे भगवा जातीचं व्हरायटीची बाग आहे. सगळे झाडं किती आहे, हे 675 झाड आहे. ओके. तर डोळ्यांनी पाहिल्यावर प्रत्यक्ष विश्वास बसत नाही अशी परिस्थिती एससीडीची आहे सगळीकडे. आणि त्याचाच एक भाग आणखीन एक त्याच्यामधलं अजून एक पुष्प आज आपण या ठिकाणी या बागेमध्ये बघतो. तर ही बागेचं आता वय किती आहे, वय 18 महिन्यानंतर धरले आपण. म्हणजे 18 महिन्यानंतर धरले, आता 6 महिन्यात झालेले. हो. म्हणजे कंप्लीट 2 वर्षाची बाग झालेली आहे. 2 वर्षाची बाग पाहता आणि तिचं खोड पाहता, बरोबर आहे, तर मजबूत झाड आहेत खोड, बरं म्हणजे माझ्या मनगटापेक्षा देखील मोठं आहे. मग 24 महिन्यामध्ये एवढं मोठं खोड आहे. आणि त्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढं सगळं फळ असून सुद्धा एक बंच असला तर माणसं उड्या मारतात, आहे की नाही. 10 लोकांना घेऊन येतात बंच पा बंच पा, आहे की नाही. इथं काय आहे, बंचेस, बरोबर आहे ना. म्हणजे अनेक वचन इथं वापरावं लागतं. आणि संपूर्ण झाड हे बंचेसने असं पूर्णपणे लगडलेलं आहे. आणि त्याचा आनंद बघून आम्ही त्यालाच हार घातलेला आणि त्यालाच गुच्छ देऊन टाकलेला आहे, बरोबर आहे की नाही. आज तुझ्यामुळेच आपण इथे असं म्हटलं तरी हरकत नाही. तर मित्रांनो ही जादू आहे, ही जादू एससीटी उदीच्या माध्यमातून कशी घडली ही सगळी कहाणी आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर हे शेतकरी आपले जुने युजर आहेत आणि ते या भागातले जे वितरक पण आहेत, तर आपण त्यांची पहिली ओळख करून घेऊ. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव, पत्ता आणि सगळा परिचय द्या सर्वांचा. माझे नाव अण्णासाहेब भाऊसाहेब जाधव, राहणार कोल्हार खुर्द, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. आपले 650 झाड आहे, पहिल्या वर्षाची. हा. आणि एकूण याला पूर्ण हे पहिल्या वर्षाचा बहर आहे. हो. ओके. हा. याला पूर्ण एससीटी वैदिक वापरलेलं आहे. बर. आपण याला 3 बेसल डोस केलेले धरल्यापासून. धरल्यापासून. कधी धरलं तुम्ही हे? आपण 22 फेब्रुवारीला धरलेलं आहे. 22 फेब्रुवारी. आणि आज तारीख किती आहे? आज 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला. आणि फेब्रुवारी मध्ये आपण काय केलं, त्याचं पानगळ केली. पानगळ. ठीक आहे. मग पानगळ करून आता 5 किती 6 महिने झाले. हो, बरोबर आहे. तुम्ही हे झाड लावलं तेव्हापासून याला काय वापरताय मोठं करण्यासाठी झाड? आपण याला म्हणजे पूर्वीपासून तो वापरित होतो, म्हणजे लागवडीपासून तर वापरलेलं आहे. पण आता याला म्हणजे धरायच्या वेळेस एक बेसल डोस दिला. बरोबर. काय दिलं? आपण कृषी अमृत, RNPH दिलं 3-3 किलो. आणि सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्डच्या 2-2 बॅगा घेतल्या. म्हणजे सर्वांच्या 2-2 बॅगा घेतल्या. बेसल डोस मध्ये. बेसल डोस. कृषी अमृत किती घेतलं? कृषी अमृत याला मला वाटतं 30 गोण्या घेतल्या. किती झाड आहे सगळे? हे 650 झाड आहे. 650 झाडांना 30 बॅगा, म्हणजे जवळजवळ सरासरी तुम्ही किती 4 किलोच्या आसपास गेलं झाड, बरोबर ना? 4 किलोच्या. 4 किलोच्या आसपास तुम्ही कृषी अमृत दिलं. त्याच्यानंतर तुम्ही
RNPH किती घेतलं होतं? 3 किलो. 3 किलोच घेतलं. हो ते मात्र 3 किलोच घेतलं. 3. अच्छा, मग ते साधारणतः माझ्या हिशोबाने मग जास्त जायला पाहिजे होतं. नाही मग ती एकराच्या हिशोबाने ती केलं ना, मग अच्छा, एकरीत धरलं फक्त कृषी अमृत वाढवलं. ठीक आहे. पुढे मग काय केलं? SSM दिलं त्याच्यामध्ये. SSM. बेसल डोस झाला. मग पुढे दिला, दोन्ही बाजून दिला का असा? हो, दोन्ही बाजून दिला. अच्छा, इथं बसलोय आपण नळीवर, हो. या साईडने दिला. हो, त्याच्यानंतर मग पण नाही, तिसरा बेसल डोस देता नाही आला. दुसरा दिला परत? नाही, दुसरा दिला आपण नळीवरच, पण तिसरा काय हाच दिला सेम? हो, आणि तिसरा पण दिला पण नळीवर नाही दिला, तो पूर्ण फुकून दिला बेडवर. अच्छा, बेडवर फुकून दिला. पहिला बेसल डोस टाकला तेव्हा तुम्ही नळ्या दोन्ही बाजूला घेतल्या होत्या का? हो. बरं, लागवडीनंतर तुम्ही लागवडीच्या वेळेस सिंगल नळी असेल तुमची, हो. तेव्हा किती बेसल डोस वापरला होता? तेव्हा लागवडीच्या वेळेस म्हणजे तेव्हा थोडाच वापरला होता, 1 किलो. RNPH ते हो, सगळं. हो. नंतर परत किती दिवसांनी? परत 3 महिन्यांनी. म्हणजे धरेपर्यंत किती बेसल डोस झाले तुमचे छोटे छोटे? ते धरेपर्यंत एक 6-7 बेसल डोस कमीत कमी झाले असतील सर. म्हणजे झाड मोठं करायला. हो, मोठं करायला. म्हणजे आज जे तुम्हाला चमत्कार दिसतोय त्याच चमत्कार आहे का? तुम्ही जे बाग लावल्यापासून जे 4-5 डोस केलेले त्याच्यामुळे झाड तुमचं काय झालं, खोड तयार झालं. आज तुमची काडी बारीक बारीक जरी आहे, पूर्ण वंजलेली काडी आहे. ही जी काडी आहे ती पूर्ण वंजलेली म्हणजे ज्याला आपण कवळी काडी म्हणतो, आणि ही मॅच्युअर्ड काडी आहे. मॅच्युअर्ड काडीचा फायदा असा होतो की त्याच्यावरचं फळ कधीही कमकुवत नाही राहत, त्याच्यामध्ये फळधारणा होते. आणि कमकुवत काडी म्हणजे कवळी काडी असते त्याच्यामध्ये फळधारणा नाही होत. ते स्वतःला पोषण्यासाठी जास्त नवीन निघाली काडी बघावर आहे की ती शूट म्हणतो आपण त्याला. तो शूट पण सुद्धा हिरवा आहे तुमचा, वॉटर शूट नाहीये. वॉटर शूट म्हणजे तो काय असतो, एकदम पिवळा असतो. त्याची पण काडी तयार होईल, त्याची पण काडी तयार झाली. बघा, तेच मी सांगतोय. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की तुमचे जे बेसल डोस आहे पहिले तेच तुम्ही रिपीट करताय ना? हो, रिपीट. काही वेगळं काही नाही. आता बाहेर धरलाय तरी तेच बेसल डोस असतात. तेच बेसल डोस. तुम्ही लहान होते 4वी-5वीला, हो, 3रीला, पहिली 2रीला, का हो मावशी यांना त्यावेळेस कालवण भाकरच खाऊ द्यायची ना लहानपणी? पण कालवण भाकर देत नव्हते का? पण देत होते ना. मग 4वी-5वीला पण कालवण भाकर देत होते, 10वी-12वीला पण कालवण भाकर होती, बरोबर ना? आणि आता पण कालवण तेवढंच चालू आहे ना. तेवढंच चालू. लोकांनी काय केलं, लहान मुलांना ते बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स, अमुक ढमुक, आताच्या पोरांना तो म्हणजे त्यांना अशा प्रकारे कृत्रिम अन्न देऊ देऊ त्यांचे शरीर सुद्धा कसे होऊन गेले, भुसार होऊन गेले पूर्ण. त्यांच्या शरीरामध्ये एक क्षमता राहिली का? नाही. अन्न हे एकच राहतं, तेच माणसं आयुष्यभर खातात आणि त्याच्यावर माणसं मजबूत राहतात, बरोबर आहे की नाही? आजकाल हे केमिकलवाल्यांनी काय केलं, लहान रोपाला वेगळं खत, मोठं झालं का वेगळं, फळावर आलं का वेगळं, सेटिंगला वेगळं, साईजला वेगळं, असं करू करू माणसांना मूर्ख बनवलं. दरवर्षी वेगळे वेगळे प्रोडक्ट निघतच चालते, बरोबर आहे. आता आपण 10 वर्षापासून तेच प्रोडक्ट देतोय, कृषी अमृतच देतोय. कृषी अमृत मधले घटकही बदलले नाही ना, कृषी अमृत मधली आपण क्वालिटी बदलली. काय आलं तुम्हाला? नाही, मग केमिकल मध्ये आधी म्हणजे एवढ्या 3च वर्षात म्हणजे आधी दाणेदार होतं, बरोबर, नंतर वॉटर सोल्युबल झालं, नंतर आता ते नवीन कोणते ऑक्साईड फॉर्म म्हणते ते आलं. आता पुढच्या वर्षी अजून काहीतरी आणणार वेगळं ना. हे बघा, शेवटी मला एक सांगा, नकली माल राहतो त्याची सजावट नेहमी करावं लागते. उलट जे नकली राहतं ते आंघोळ करायला घाबरत, मेकअप निघून जातो. मागची बरोबर आहे की नाही? पाऊस आला का गेला. हा, हे पाऊस आला तर कसं चमकत आहे पहा बरं तुम्ही. आता पाऊस आला का नाही, एवढा वळलं ते बा सगळं. म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुम्ही लावल्यापासून जे बेसल डोस लावून धरलाय ते आजपर्यंत तोच बेसल डोस टाकताय, फक्त प्रमाण काय करत गेले, वाढीत गेलो. रेग्युलर तुमचं सॉइल चार्जर चालू आहे, किती जातात सॉइल चार्जर? सॉइल चार्जर आठवड्याला समजा एकरी 2 लिटर तर जाते सर. एकरी 2 लिटर एनर्जी बुस्टर घेतो त्याच्यात कधी कधी. बर बर. काय वाटलं तुम्हाला? मी आता समजा तुम्ही तर किती वर्षापासून वापरताय? नाही, आता सर आपलं गेलो होतं मध्ये थोडस मागे 1-2 वर्ष झालं तर विस्कळीत, पण आता नियमात कंटिन्यू केलं. गाडी रुळावर आणली. हा का? पण आता हे म्हणजे चित्र कुठं बघायलाच नाही या परिसरामध्ये, असं चित्र कुठंच नाही. आता आम्ही आलो रस्त्याने. हो, रस्त्याने एक बाग आहे तुमच्या रस्त्याने, त्या बागेमध्ये आखी हरळच आहे. तुमच्या बागेत हरळच नाही? हरळ नाही सर, फक्त गोड गवत आहे असं जास्त. तुम्हाला एक माहिती आहे का, हे गवताची तुम्हाला गरज होती, तुम्ही काढायची काही गरज नव्हती. झाली चूक सर, आता बंद केलंय ते पुढचं काढायचं. हे गवत आहे ना, हे हरळ नाही, हे गवत आहे ना, ह्याला पानं बघा कसे, हे स्वतःनी झाडाला स्वतःला केलेलं संरक्षण आहे. मर्दगडी असं त्याच्या अंगावर केस आहे का नाही, इथं दाढी येते, हे कशाचं लक्षण आहे? मर्दानगीचं लक्षण आहे.
अलग लक्षामध्ये, कारण मर्द बाहेर फिरतो, तो लढाई करतो धुळीमध्ये, मातीमध्ये, डोंगरामध्ये, उन्हातानामध्ये, म्हणून त्याला दिलेलं हे सगळं काय आहे? संरक्षण आहे ते, बरोबर आहे ना. स्त्री कायम निवारायला जायची, तिला बाळ असायचं, तिचं रक्षण केलं जायचं, म्हणून ती तिच्या अंगावरती तशी केस नाहीये. म्हणजे हा जो बदल आहे हा निसर्गाने दिलेला आहे. हे जे आवरण आहे हे नैसर्गिक आहे, प्राकृतिक आहे, आणि केमिकल म्हणजे जे आवरण राहतं ना ते अप्राकृतिक राहतं. त्या मातीला ते वीट आलेला असतो त्या खतांचा, बरोबर आहे. आणि म्हणून ते तिला आलेलं ते सगळं काय असते, ती विकृती असते ती. आता आपण जेवढी हरळ पाहिली त्या हरळीने ते सगळं झाडच संपून टाकले. हरळीचं काय बनतं खाली? जाळं बनतं जमिनीमध्ये. ती जाळी त्या बाकीच्या आवळून टाकी, ती जेवढी वर वाढते त्याच्या तिप्पट खाली मुळे पसरत तिची. म्हणजे हे जे तुमची जर आता सध्या जर पाहिलं आपण, तर हे तुमच्याकडे तण, याला तण नाही म्हणता यायचं, याला औषधी वनस्पती असतात. या सगळ्या केसरी विधीमध्ये औषधी वनस्पती, आता केमिकल मध्ये तण येतं. आता मला सांगा, तिथं आम्ही ऑब्झर्वेशन केलं बरं का, त्याच्यामध्ये फळं एकदम लहान मोठी होती, फळांची संख्या पण कमी आहे, आणि एवढा भयंकर वास होता केमिकलचा, बापरे. मला तर 2 मिनिटं थांबली ना तिथे. गॅस पॉइझन सगळं त्यांनी फवारणी केली असेल ना पावसामुळं. म्हणजे थोडक्यात तुमच्या बागेमध्ये कुठं वासच येत नाही, काही वासच नाही सर. बरोबर आहे ना, यायला पाहिजे वास. 8 दिवसातूनच त्याला स्प्रे घेतो सर, ते बी आपल्या याचेच करता. हो बर. मग काळ्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवते, मग पाणी व्यवस्थापन कसं केलं? पाणी त्याला सर आठवड्यातून फक्त 1 ते 2 तास पाणी, जास्त नाही. ते पावसामुळे जास्त पाणी द्यायची गरज नाही, अजून त्याला पाणी नाही दिलेलं. बरोबर. 10-12 दिवसापासून पाणी नाही. ओके. डाळिंबात पाणी नियोजन फार महत्वाचं असतं. बरोबर. सगळ्यात जो पाणी नियोजन करीत ना त्याने तो 50% पास झाला. जास्त पाणी म्हणलं का त्याचा बाग गेला. मला सांग, आतापर्यंत मी एवढ्या वर्षामध्ये ओरडतोय का पाणी देऊ नका रे, पाणी जास्त देऊ नका रे. लोक फुकट आहे म्हणल्यावर लोक किती बी देतात, किती बी देते सर. हा, आणि का रासायनिक खताचं पण तेच झालं, अनुदान मग द्या दानादन. ब्लॅक सॉइल सर, याला पाणी म्हणजे ना पाण्यामुळेच ही बाग म्हणजे हे पाण्याच्या व्यवस्थित नियोजनामुळे बाग ही तुम्हाला चांगले रिझल्ट देते. म्हणजे पाणी व्यवस्थापन फार महत्वाचं. जर तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन चुकले तर तुम्ही डुबुक योजनेचे भाग होणार. डुबुक योजनेचे बरोबर आहे की नाही? पाणी लय कमी लागतं. मागच्या अनुभवातून काय शिकले ज्यावेळेस तुम्ही पूर्वी वापरत होते, बरोबर आहे की नाही? आता ह्या बागेमध्ये तुम्ही काय सुधारणा केल्या ज्या पूर्वीच्या बागेत तुम्ही चुका करत होते? नाही, आता पूर्वीची जी बाग होती ना त्यावेळेस आपण वापरलं, पण थोडस 19-20 मन कुठतरी घाबरायचं, सगळ्यांच घाबरत. पण आता याला 100% करायचं म्हणल्यावर पूर्ण 100%च करून टाकलं. निश्चय केला आणि तसं केलं. हा, काय बदल वाटला तुम्हाला तिकडे केलं आणि इकडे केल्यानंतर? काय तिकडे तुम्ही मिक्स वापरत होते, इकडे तुम्ही प्युअर वापरलं, काय बदल? नाही, याची कॅनोपी पहिला जो प्लॉट होता ना तो असा नव्हता. मग आपण जेव्हा व्हिजिट केली होती तेव्हा तुमचा बाग तेव्हा 2 वर्षाचा होता. 2 वर्षाचा, बरोबर आहे ना? तिकडचा बाग तो असा होता का? ते झाड उंच वाढलेले होते पण एवढे फळं नव्हते. म्हणजे त्याला क्वालिटी अशी नव्हती, अशी कलर शायनिंग. समजा तुम्ही थोडस जरा ना माझ्या मते थोडस दाबली, छाटणी जर दाबून केली मध्ये, त्याच्यामुळे कॅनोपी गेल्यामुळे साईज थांबली. बरोबर आहे ना? म्हणजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की डाळिंब शेतीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट एसटी वैदिक जर वापरलं तर तुमची जमीन तर काळी आहे, काळ्या जमीन डाळिंब जमत नव्हते, तुमचा अनुभव आहे आणि आजूबाजूला बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले. मग तुम्हाला आज काय वाटतंय त्या अनुभवातून? तुम्ही काय नवीन असं सूत्र शिकले की पाणी व्यवस्थापन एक शिकले, पाणी व्यवस्थापन दुसरं काय शिकले? दुसरं म्हणजे बेसल डोस हा कंटिन्यू जायला पाहिजे, वेळेवर घ्यायला पाहिजे, वेळेवर जायला पाहिजे. जर वेळेवर नाही गेला तर मग साईज न होणं, खालून पोषणाचा अभाव असल्यामुळं डाग येणं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तिने होत्या. आणि क्वालिटी, आता कलर शायनिंग, चकाकीला पण भरपूर, दुसरं काहीच केलेलं नाही. असं कलर याच्यावरती औषध पण नाही सर, काहीच नाही. म्हणजे केमिकल मध्ये कशामध्येच कलर शायनिंगला आज औषध नाही, मग सगळ्या लोकांनी मारले असते. म्हणजे आज रेट डाऊन आहे तरी मग कलर शायनिंग आहे. मला काय म्हणायचंय बघा, साधी सिंपल गोष्ट आहे. तुमच्या अंगात रग असेल तर दारूनी तुम्हाला काय येईल? मस्ती येईल. बरोबर. अंगात रग असेल तर मार्केटमध्ये जे औषध आहे ते फवारल्याने रंग कधी येईल? जर त्या झाडात थोडीफार ताकद शिल्लक असेल तर. झाडातच ताकद नसेल, आडातच काही नसेल, तुमच्या हौदात कुठून येईल? नाही येणार. तसं तुम्ही औषधं मारल्याने ते मला सांगायचं दारू पिल्याने नशा येईल, पण कधी येईल? जर अंगात रग असेल तर येईल.
अंगात जर रगत नसेल त्याला काहीच नाही कळणार दारू पिले का नाही पिले, आणखी कोमात जाईल ती, तो कोमात जाईल ती, कोमात जाईल, झोपून घेईल. बरोबर आहे. कंटिन्यू बायांच्या तोंडून मी कायम बागाचं कौतुक ऐकते का त्या इतर बागेमध्ये जे जातात हा कामाला जातात. हा की त्यांना अशी डाळिंबाची क्वालिटी क्वांटिटी आणि हे पानाची कॅनोपी वगैरे अजिबात तिकडे नाही भेटली कुठे. फळांची संख्या पण इतकी पाहिजे तितकी झाडावर नाही भेटली. ओके, अजून काय त्यांनी कौतुक केलंय? अजून सर प्रत्येक गोष्टीमध्ये समजा नाही का आपण काय करतो, खत कोणते घालतो, बर खताचा ते कृषी अमृत आपण घालत असताना त्यावेळेस सर हाताचा वास येतो. वास येतो. बरोबर आहे. मग मी त्यांना सांगत असते की ह्या वासाने सर्दी जाती, क्या बात आहे. ह्या वासाने सर्दी जाते सर. हा हा मग ते म्हणजे नाही का घरी गेले हे खत टाकून तर मग ते घरचे विचारतात की आज कुठलं खत हा हा हा. टाक, त्याचा अंगाचा वास बरोबर बरोबर बरोबर. कपड्यांचा 2 दिवस जात नाही. जसं आपण म्हणतो डाग अच्छे, बरोबर आहे की नाही, तसं वास अच्छा आहे. याच्यामुळे कल्याण होतं ना मातीचं झाडांचं. वाईट तर तुमचं कल्याण होतंय तर नक्की त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत म्हणूनच होतंय ना. हो बरोबर हो सर. आणि आमचे लेबर कामावाले बायका खत टाकून झाल्यानंतर सर नाही का या साबणीने वगैरे हात धुवायचे का हा. मी म्हणत असते नाही ते पोटात गेलं तरी चालतंय, बाबू पोटात गेलं तरी चालतंय, काही होणार नाही त्यांनी काही. बरोबर आहे, ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक. तर म्हणजे त्याची काही पोटात गेलं म्हणजे त्याचे अंश थोडेफार जरी गेले त्यांनी काही शरीराला नुकसान नाही असं त्यांना म्हणायचं होतं. 6 वर्ष झाले तुम्ही वापरताय, त्यातले मागचे शेवटचे 2 वर्ष तुम्ही अगदी आता काटेकोर वापरताय, तर काय वाटतं तुम्हाला? सर पहिल्यापेक्षा रिझल्ट एकदमच परफेक्ट आहे. आणि जे आता समजा झालेल्या चुका सुधरून घेतल्यात आम्ही, झालेल्या चुका सुधरून घेतल्या सर. तर त्याचा काय फायदा वाटतो तुम्हाला? म्हणजे माझा जो रुसवा आहे किंवा मी जे ओरडतो किंवा मी चिडतो त्याचं तुम्हाला कारण योग्य वाटतं का चुकीचं वाटतं? नाही सर, चुकीचं नाही. हा म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं काय आहे? फायदाच आहे सर. फायदा आहे. बरोबर आहे ना. जरी तुम्हाला असं वाटत असेल की बाबा सर आमच्यावर रागवता, चिडता किंवा नाराज होता, तर माझ्या नाराजगीमध्ये तुमचं कल्याण लपलेले. काय वाटतं तुम्हाला? कोकणी सर म्हणत सेटिंग झाल्यावर आणायचं, मी म्हणलो फळ हार्वेस्टिंगला जायचं. म्हणजे थोडक्यात जरी तुम्ही माझ्या सोबत जरी असले किंवा आपण सोबत जरी आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असलो तरी पण आपण एक शेतकरी या नात्याने कुठेतरी घाबरतोच मनामध्ये. आणि ती भीती जी आहे ती आपली 20-30 वर्षापासून तयार झालेली आहे लहानपणापासून, का बाबा याच्याशिवाय केमिकल शिवाय येत नाही, आता तोंडाशी आलेला घास आहे तो उगाच जाऊ देऊ नका, मग मारा फवारे, सोडा केमिकल, ही सवय थोडीशी होती पहिली. हा मग ती आता कुठेतरी हळूहळू म्हणजे बंद केली यावर्षी. त्याचं फळ समोर दिसतंय ना सर. समजा ती बंद नसते केली तर असा चमत्कार पाहायला भेटला असता का? नसता भेटला. तुम्हाला काय वाटतं? नाही सर, आजूबाजूच्या बागांवरून तर नाही वाटत तसं. हा म्हणजे चमत्कार पाहायचा असेल तर पहिला इमानदारीने नमस्कार केला पाहिजे. नमस्कार केला जाईल. चमत्कार पाहिजे. नमस्कार. माझा जो आग्रह आहे की 100% आयुर्वेदिक करा. त्याच्यामध्ये मार्केटिंगचा वास जास्त येतो की तुमच्या कल्याणाची भूमिका जास्त वाटते तुम्हाला? नाही, कल्याणाचीच भूमिका आहे सर. हा कल्याणाची भूमिका आहे, मार्केटिंगचं काही हे समजा बुवा नाही राम सर काय म्हणता बुवा केमिकल तुम्ही वापरू नका किंवा दुसऱ्या कंपन्यांचं वापरू नका, SCT वैदिक मध्ये तुम्ही 100% वापरा, तर त्याच्या पाठीमागे व आपल्याच कंपनीचा माल विकला जाईल हा येतोय सरांचा, की खरोखर ते वापरल्याने तुमच्या बागेचं कल्याण होणार आहे हे हा येतोय? बागेचं कल्याण होणार आहे. हे खरं झालं का? पण मग म्हणजे तुमचं मी भेटलो तेव्हा तुमचं SCT होतं आपण चालू, SCT तेव्हा काही वैदिक नव्हतं, पण तरी सुद्धा तेव्हा मी तुम्हाला विरोध करायचो का काही औषधं वापरू नका, तणनाशक मारू. आपले त्यावेळेस कॉन्टॅक्ट फॉर्म मधले बुरशीनाशक होते हा SCT बरोबर. बरोबर बरोबर. मग वैदिक आल्यामुळं ते पण बंद काय पहिल्या वर्षी थोडं थोडं आम्ही घातलं, पण आता 100% गेलेलं आहे. तरी पण आता तुम्ही झटके बसलेले आम्हाला, पण नाही असं नाही. ते आता ते नाही का ते मराठीमध्ये म्हणे करू करू भागले आणि देवपूजेला लागले. करू करू म्हणजे आपण म्हणतो ना हा खाऊन दात राखले. तसं केमिकलचे दुष्परिणाम भोगल्याशिवाय माणसाला शहाणपण येत नाही. काय अर्थ तुम्हाला? म्हणजे केमिकलचं मध्ये असं आहे सर, हा समजा आज जर मारलं तर उद्या लगेच स्प्रे लागतो. हा माझा अनुभव आहे. बर म्हणजे एक रोग कमी झाला का दुसरा लगेच तयार. हा मग हे तुम्ही समजून घ्या. हे याच्यामध्ये हा आपल्या औषधामध्ये
थोडंच रिलॅक्स. म्हणजे रिलॅक्स राहायचं. केमिकल मध्ये समजा आज दुसरं मारलं तर उद्या लगेच शायनिंग कमी होणार, शायनिंग कमी झालं परत तिसरं होणार, तिसरं लगेच पाकळी करपा, रोग येत. म्हणजे एक तुम्ही ज्यावेळेस तुम्ही नाक दाबायला गेले का तोंड उघडणार, तोंड दाबलं का कान उघडणार, म्हणजे तुमचं काही ना काही प्रॉब्लेम सुरू होणार. तसं केमिकल मध्ये एक ट्रीटमेंट केली, करप्याची ट्रीटमेंट केली का त्याच्यानंतर तुमचं काहीतरी मुळी बंद पडत. मुळी चालू करायला गेलं का इकडे काहीतरी वेगळंच त्या मातीवरती जीवाणूच मरून जातात, गांडूळच मरून जातात. म्हणजे काहीतरी एकमेकावरती साईड इफेक्ट त्याचे होतच राहतात केमिकलचे. केमिकलचे होतं. समजा करप्याचं घे केलं तर समजा पानाचं जरी झालं 2 दिवसांनी करपा जाईन किंवा नाही जाणार, पान भुरकं पडून जातं. पान तर भुरकं पडत पण मग लगेच ते ट्रेस मध्ये जातं. ते भुरकं पडतं ना, ते स्ट्रेस मध्ये जातं आणि पानाचं जे काम आहे ते थांबून जातं. तुम्ही फवारी मारत राहिले की प्रकाश संश्लेषण क्रिया थांबून जाते, मग फळाची साईज नाही होत. मग ही समस्या केमिकल मध्ये येते. म्हणजे तुम्ही हे केमिकलचे अनुभव जाणले. आज तुम्हाला हे जे फळ दिसते साधारणतः हे 24 महिन्याच्या झाडावर किती किलो फळ असले? किती असेल? किती सरासरी माल तरी सर याच्यावर किती असेल? 30 किलोच्या आसपास. म्हणजे 20 किलोला क्रॉसच आहे, बरोबर आहे ना? आता 20 किलोला क्रॉस झाला तर सध्या रेट काय चालू आहे सध्या मार्केटमध्ये? रेट कमी आहे आता सर. तरी पण किती आहे? 80, 90, 95. बरोबर. म्हणजे 90-95 मार्केटमध्ये असेल तर आपल्याला 100च मिळेल गॅरंटेड क्वालिटी. बरोबर आहे. आणि त्याला टाइम आहे अजूनही थोडा. तर 100 जरी धरला तर आज तुम्हाला 2000 रुपये झाड पडणार आहे. आणि किती झाले सगळे? 600. म्हणजे याचे किती 10-12 लाख रुपये तर आरामशीर होणार. म्हणजे थोडक्यात तुमचा 2 लाख रुपये खर्च जरी काढून टाकला बाजूला ते 10 लाख रुपये नेट शिल्लक राहणार. आणि ही फक्त ट्रायल आहे. म्हणजे सुरू झाला बागा तशी. थोडक्यात हे जे गणित आहे हे गणित शेतकरी कॉपी करू शकतो, मला हे म्हणायचं. कॉपी पण सर आता 2 लाख खर्च लावल्यापासून झाला ना त्याचा. हो, आपला वैदिकचा. हा. आणि आता झाड मोठं झाल्यावर परत क्रॉस लिमिट होणार आहे ना फळांची. म्हणजे वजनामध्ये पण फळ जास्त येतील. 30 किलो आहे तर 40 होईल. विचार करा तुम्ही जर पहिल्याच वर्षी जर एवढा माल देतोय ते हे पोट फुटून माल बाहेर आला असं वाटते. हे बघा ना तुम्ही, म्हणजे किती बंच याच्यावरती जर पहा बरं, किती बंचेस झाले. बाकी दुसरं नाही, सिंगल फळच नाहीये. 3, 4, 5, 6 सर जवळजवळ 10-12 बंचेस सर. 12 बंचेस आहे. तुम्ही आतापर्यंत असं बंचेसचं एवढं झाड पाहिलं होतं? नाही, एवढं झाड नाही पाहिलं तुम्ही. आणि सर बागेमध्ये आता आम्ही कायम काम करतो ना, तर ते इतर म्हणजे ठराविक झाडं सोडले तर प्रत्येक झाडावर बंचेस सेम आहे. आपण एंट्री केली मगाशी झाडाच्या खोडापासूनच फळ लागले. सेम आपण ज्यावेळी एंट्री केली तेव्हा काय ग्लेझिंग होत होती. आता पाऊस नव्हता आलेला तेव्हा एकदम पांढरं फटफट त्याचे फळ दिसायचे. मला सांगा बंचेस का बरं येतात? कुठे आले होते बघा तुम्ही? पूर्ण खोडालाच अर्ध्या फुटापासून खाली आहे ना. हे बघा खोडालाच अर्ध्या फुटापासून आहे बघा. म्हणजे अर्ध्या फुटापासून डायरेक्ट मोठा बंच आहे. काडी एवढी एवढी आहे आणि फळं मात्र मोठमोठे. इथे काडी लय मोठी नाही. हे बघा ही काडी पहा, काडी किती बारीक आहे. माझ्या करंबळीपेक्षा सुद्धा काय बारीक आहे काडी. तिला एवढा बंच आहे. थोडक्यात मला सांगायचं काय आहे की एवढा मोठा बंच त्याला एवढ्या लहान वयात का आला? आता मोठ्या काडीला आता तो भाग वेगळा, एवढ्या लहान काडीला का बरं आला? कारण तुम्ही जे लागवडीपासून त्याला जे बेसल डोस दिले ना 5-6, तुम्ही 5-6 बेसल डोस 2 वर्षात दिले असते. 2 वर्ष झाले असते ना, तर तुम्हाला जे 3ऱ्या वर्षी माल मिळायला पाहिजे होतं तुम्हाला दुसऱ्याच वर्षी. म्हणजे 1 वर्ष तुम्ही काय केलंय? वाचवलं. 1 वर्ष वाचवलं म्हणजे तुम्ही किती लाख रुपये वाढवले? तुमचे 10 लाख रुपये वाढवले. हेच शेतकऱ्यांना कळत नाही. तुमच्या या बागेचे 10-12 लाख झाले असते पण ते पुढच्या वर्षी झाले असते. या वर्षी तुमचे 3-4 लाख रुपये झाले असते. निम्माच माल तेवढा खर्चच झाला असता. समजा आपण वापरलं नसतंच तर मग याचा निम्माच लागला. निम्मा पण नसता लागला. 15 किलोच्या आसपास पण नाही लागत माल. काय सांगाल शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना सर एसिटिक वैदिक ही कंटिन्यू वापरायलाच पाहिजे आणि रेग्युलर करायला पाहिजे. एसिटिक वैदिकचे 100% फायद्याचे आपण बघतोच. आणि काय होतं शेतकऱ्याचं थोडं इकडलं थोडं तिकडलं असं न करता इकडलं तिकडलं म्हणजे मग आता बाहेरचं काही आणि थोडं वैदिक आणि आपण जरी म्हणलो समजा सम्राट शक्ती मिरेकल घ्यायला थोडस अजून शेतकरी हे नाही त्याचे रिझल्ट पाहिले पाहिजे. गोड सगळा तो बेसल डोस पूर्ण. मग तोच विषय आहे की SSM चे रिझल्ट खतरनाक आहे. हे कधी कळेल? तुम्ही ते वापरून पाहिलं तर कळेल ना. सम्राट शक्ती मिरेकल हे कृषी अमृत मध्ये गेलंच पाहिजे. राजा राणी ती
हे SSM म्हणजे राजा आणि कृषी अमृत म्हणजे राणी, एकत्रच गेले पाहिजे ती. आणि आपण सर समजा शेतकऱ्यांना सांगितलं ना कृषी अमृत, आता त्यांचं ते SCT मध्ये आपलं कृषी अमृतच होत, सवय लागेल त्यांना आता ती सम्राट शक्ती मिरेकल केमिकलची सवय लागली ना, ती 10-20 वर्ष गेली नाही, 10 वर्ष ती मोडायला लागली. आता पुढचे 10 वर्ष हळूहळू त्यांना SSM ची सवय लावायला लागली. ते ह्याच्यामुळे ज्याला म्हणतात हे मागासलेपणाचं हे लक्षण आहे का त्यांच्यामध्ये जो बदल होतो ना तो लवकर होत नाही, आणि तो बदल लवकर होत नाही म्हणून प्रगती लवकर होत नाही. हा एवढा त्याचा सारांश आहे. थोडक्यात तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांनी काय बदल करायला पाहिजे? शेतकऱ्यांनी केमिकलचं समजा आपला 2 एकराचा प्लॉट आहे, तुमच्या अनुभवातून सांगा, किंवा तुम्ही काय केलं होतं, तुम्ही काय आता बघताय, तुमचा अनुभव सांगा. नाही आता मी पहिलं केलं होतं ना, समजा थोडं मी केलं होतं, मी काय सांगत नाही, मिक्सिंग केलं होतं, बरोबर, हे वापरून पाहिलं, हे वापरून पाहिलं, ते वापरून राम सर किती ओरडले तरी मी मनानेच करत होतो. 1-2 हाडायचं. तर आता यावर्षी 100% केलेलं आहे. कोकणे सर म्हणत होते याला सेटिंग मध्ये सरांना आणायचं, मी म्हणलं बाग हार्वेस्टिंगला जायचं. हा, माळच घालायची. थोडक्यात आता समाधान वाटतंय? समाधान वाटतं, पूर्ण समाधान कशाचं वाटतंय? बाग आल्याचं वाटतंय की इमानदारीने SCT वापरल्याचं वाटतं? इमानदारी, श्रद्धा, भावना ही खूप महत्वाची राहते. नुसतं शिर्डी जाऊन उपयोग नाही, शेजारी शिर्डी येत, आम्ही तिकडूनच आलो. मनात पण हे पाहिजे, श्रद्धा आणि सबुरी नसेल त्यांनी शिर्डीला जायचं. तू शरीराने जाणार, तुझं शरीर वाकणार, काही उपयोग आहे का? तुझं अंतःकरण वाकलं पाहिजे तिथे, बरोबर आहे की नाही? तसं SCT वापरायचं ना, ते 100% वापरावं, नाही तर वापरूच नाही, असं तुम्हाला सांगावं असं वाटतंय का? हो 100% सर, कारण त्रास आम्हालाच होतो किंवा सगळ्यांनाच होतो. बरं, तुम्ही जर असं केलं, केमिकल वापरलं, तर कधी कधी असं पण वाटतं की नाही SCT सारखं लई कंपनी आहे, समजा कृषी अमृत आहे तर दुसऱ्या कंपन्यांचे बी कृषी अमृत सेम म्हणजे काय, ते बी काळे नाही, हे बी काळे, सॉइल चार्जर बी चॉकलेटी आहे, दुसऱ्या कंपन्यांचे चॉकलेटी पाणी, मग ते बी सॉइल चार्जर, असं वाटून जातं ना. 100% वाटत सर. कधी ज्यावेळेस तुम्ही फक्त केमिकल बरोबर ते वापरता, पण जेव्हा तुम्ही प्युअर वैदिक वापरता तेव्हा तुम्हाला खरी ताकद कळते. नाही तर मग तुम्हाला ते त्यामध्ये काही बदलच नाही वाटत, काहीच बदल नाही आहे की नाही? एखादा आला तो म्हटला का बाबा नाही हे आमचे बी SCT सारखंच आहे, मग ते बी त्याच्यामध्ये त्यांचे रंगून मोकळे होते. बरोबर आहे. मग ते एका प्रकारे शेतकरी गंडवला जातो त्याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून हे जे डुप्लिकेशन किंवा हे फसवेगिरी करणारे लोक आहे हे कधीपर्यंत तुमच्यापर्यंत येऊ शकता? जोपर्यंत आपण नकली गोष्ट करतो तोपर्यंत. आपण जर असली गोष्टीच्या मागे लागलो, त्यांना सांगा बरं आता या म्हणा इथं असं झालं, पिकून दाखवा शेजारी तुम्ही. रोज मग शेतकरी चालूच आहे आता, एक जेव्हापासून मटेरियल घ्यायला आल्यावर इकडे यालाच पाहिजे. इथे आल्यावर मन काय होतं? मन काय होतं? समाधानी एकदम. तुम्ही म्हणले काय बागेतून पाय निघत नाही? बागेतून जाऊशीच नाही वाटत सर, आहे का नाही? बरोबर आहे ना? म्हणजे आपण जे कष्ट करतो त्याचं फळ दिसायला आलं, माणसाला काय वाटतं? बाग काय करते आता, हसते का रडते? हसते सर. केमिकल होतं तेव्हा बाग काय करायची? बाग पण असतील, मालक पण असते, काय विचारायचं? पैसे पैसे होतील तेव्हा होतील, आता मनच एकदम बाग आहे आता. थोडक्यात तुम्ही जर मातीला हसवलं तर बाग काय करते? हसते. काय म्हणजे तुमचं? बरोबर. तुम्ही मातीला रडवलं तर बाग सुद्धा रडवते की नाही? मातीच पाहिजे ना अगोदर. हा, असं येते. आता आपण जे ब्रश कटर मारला इथे, खरं तर मगाशी आपली चर्चा झाली की जर हरळ असेल तर ती घातक राहते, गवत असेल ते घातक राहतं. पण हे जे आहे हे याला जो पानं असतात ना, ज्यांना पानं असतात, आणि ही जी पानफुटीसारखी वनस्पती असते ना, ह्या वनस्पती तुमच्या जमिनीला आच्छादन करतात, जमिनीमधले जीवाणूंचं रक्षण करतात. याची मुळं जमिनीमध्ये जाऊन बायोडायव्हर्सिटी तयार करतात, म्हणजे जैवविविधता, विविध प्रकारचे जीवाणू, जीव, त्याच्यामध्ये आर्थ्रोपोड्स असतात, नेमॅटोड्स असतात, गांडूळ असतात, ह्या सगळ्यांचं जीवन चालण्यासाठी याच्या मुळांचं कामं असतात. अशा अनेक वनस्पती असतात. आता याच्यामध्ये तुमची जमीन मूलतः काळी आहे आणि या भागामध्ये ऊसाची रानं होती पहिली, त्याच्यामुळे लवाळी थोडीफार प्रमाणात तुम्हाला इथे त्रास देणार, कारण ती तुमच्या जमिनीतली मूळ रहिवासी आदिवासी तिचा तिथे. आणि मग त्याच्यामुळे तीन थोड्याफार प्रमाणात राहणं वेगळी गोष्ट काही नाहीये. परंतु ह्याचं कटिंग ज्यावेळेस पाऊस पडतोय वरून त्यावेळेस कधीच करायचं नाही. म्हणजे दोन गोष्टी याच्यामध्ये मला सुधारण्याच्या वाटल्या.
की जास्त डीप कटिंग छाटणी करायची नाही. झाड म्हणजे फळ दिसतंय ना आपल्याला खूप छान वाटते, पण ते छान वाटण्यासाठी नाहीये. त्याला आपण मी कपडे घातले आता कसं दिसतो, छान दिसतो, पण नुसतं छान नाही दिसत, मी सुरक्षित पण आहे ना, बरोबर आहे की नाही. तसंच माझे शरीराचे कपडे जर काढून टाकले तर मी असुरक्षित पण होईल आणि चांगला नाही दिसणार, मी विचित्र दिसेल. दुसरी गोष्ट याच्यावर एक कातळ दिलंय आपल्याला निसर्गाने, कपड्यांचं राहू द्या बाजूला, निसर्गाने एक कातळ दिलेलं ते कातळ जर आपण फाडून काढलं तर आपल्याजवळ कोणी उभं नाही राहणार. बरोबर आहे की नाही. म्हणजे हे जे शरीर झाकलेलं आहे ते निसर्गाने ते तशा प्रकारे त्याच्याखाली दिलेलं आहे. तसं ही माती सुद्धा काय करायची, झाकून ठेवायचं. तसं हे झाड सुद्धा झाकून राहिलं पाहिजे. मग तशी ती कॅनॉपी डेव्हलप करतं वैदिक मध्ये. आपण तिला हात लावायचा नाही. फार तुम्हाला हाऊस येते काटा छाटा, कसं काटा बी छाटायची काही गरज नाही, पण तो दुसऱ्या फळाला खराब करेल म्हणून तुम्ही काटा छाटणी करू शकता. बाकी ह्याच्यामध्ये ती एक. आणि दुसरी गोष्ट ब्रश कटिंग. आता ह्या बागाचं कसं आहे, ज्यावेळेस तुमचं हार्वेस्टिंग होईल ना तेव्हा तुम्ही हे ब्रश कटर मारा, तो पण त्याची काही गरज नाहीये. जर केली तर नुकसान काय होणार आहे, समजा जर पाऊस चालू राहिला तर याची जी वाफ उठणार आहे ती वाफ याच्यावरती काय करणार, इन्फेक्शन करू शकते. आता ठीक आहे, आता तुमचा पहिलवानी गडी रिटर्न देईल, तो त्याला एवढा काही त्रास नाही होणार. परंतु जर ही चूक दुसरी कोणी केली, तो पहिल्याच वर्षाचा असेल, तिच्या बागात डागा येऊ शकतात. दुसरी गोष्ट, आता याला काय करता येईल, याला सॉइल चार्जर 20 ml प्रति लिटर आणि त्याच्यामध्ये जे हेल्थ फायटर आहे नवीन हेल्थ फायटर त्याच्यामध्ये 3 ते 4 ml प्रति लिटर असं करून ह्याच्यावरती एक स्प्रे करून टाका. म्हणजे काय होईल, याचं खतात रूपांतर होईल. याच्यामध्ये जीव आहे, सगळे जे घाणेरडे जीव तयार नाही होणार, चांगले जीव तयार होतील सगळे. ओके. ज्या दिवशी बघा, ज्या दिवशी हा काँग्रेस उगवायचा बंद होईल त्याच्यानंतर तुम्हाला काहीच भीती राहणार नाही. मग काँग्रेस का उगवतो, तुमची केमिकलचा जुना वापर. आता हे बघा, ह्या झाडाच्या शायनिंग मध्ये काय कमी आहे भाऊ, हे पहा ना, डायरेक्ट याच्यामध्ये तोंड दिसेल माणसाचं, काय दिसेल का नाही. म्हणजे याला एवढी शायनिंग आहे आणि आजूबाजूला सगळं काय आहे, गवत आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय आहे की हेच आपल्याला करायचंय. याच्यामध्ये इकडे बघा, इकडे याचं प्रमाण वाढत चाललंय, कारण इकडे केमिकलचं वॉटर सोल्युबल वगैरे भरपूर जास्त गेलेलं, इकडच्या जमिनीला गेलेलं नाही सगळं, मग ते पर्क्युलेट होतं सगळं. नाही तसं नाही सर, आता पाऊस पडला का दिसतो सगळं पाणी असं म्हणजे तुम्हाला मी मगाशी काय म्हटलो, हे जे पाणी त्या उसात जाणार त्या बागेत पाणी, बाकीचे लोक जे केमिकल वापरताय ना त्याचं पाणी तुमच्याकडे जर आलं तर त्याचे रेसिड्यू इकडे येतो ना पाण्याबरोबर. मग ते पाणी ज्यावेळेस आताच्या काळात काय झालंय, जमिनी कडक झाल्या, पाणी खाली जिरायचं बंद झालं. मग त्याच्यामुळे जेवढा पाऊस पडतो त्यातला जवळ 80% वाहूनच येतो खाली. मग वाहिल्यामुळे पूर जास्त वाटतं आम्हाला, पण जमिनी सच्छिद्रपणा निघून गेलाय म्हणून पूर जास्त वाटू राहिले. पाणी जर जमिनीने जिरलं असतं तर एवढे मोठे पूर आलेच नसते. आता कारण जमिनीमध्ये रोटावेटर मारून मारून आणि ते सारखे रासायनिक खतं वापरून वापरून जमीन काय झाली, स्लॅब झाली. ते मेन कारण आहे, बरोबर आहे ना. आणि म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवायचंय की याच्यामध्ये जोपर्यंत तुम्हाला काय म्हटलं मी, आजूबाजूचे लोक जोपर्यंत केमिकल वापरताय तोपर्यंत यांना थोडाफार त्रास हा होणार आहे. थोडाफार केमिकलमध्ये जो त्रास होतो त्याचा हा त्रास 2 ते 3% सुद्धा नाही. याच्यावरून पाहा तुम्ही, आता एवढं तण आहे खाली, म्हणजे झाडाला काही का, आपण मराठीमध्ये म्हणतो घम नवीन पस्तावा आहे का नाही, काहीच नाही, टेन्शन नाही.